नमस्कार दादा, मी आहे गॉगलवाला बाबा. बऱ्याच जणांच्या स्टेअरिंग पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण गाडीचं स्टेअरिंग इतकं निष्काळजीपणानं पकडतात पहा. काही जण स्टेअरिंग असं पकडतात. असं पकडलं की स्टेअरिंग तुमचं नाक सापासारखं असं डोलायला लागतं, गाडी स्टेबल राहत नाही, स्थिर राहत नाही. काही जण स्टेअरिंग असं आतमध्ये हात पकडतात, काही जण तर असं पकडतात. बॉडी बिल्डर, यंगस्टर, जिम वाली पोरं तर स्टेअरिंग असं पकडतात, जसं की बुलेट चालवतात ना त्या टाईप मध्ये स्टेअरिंग पकडतात. लर्निंग मित्रांनो, स्टेअरिंग असं एकमेव गाडीमधील जे पार्ट आहे, जी वस्तू आहे ना, त्याच्यामुळे बरेचसे ऍक्सिडेंट होतात चुकीच्या पद्धतीनं हाताळल्यामुळं. त्यामुळे स्टेअरिंग बाबतीत थोडं काळजी घ्या. मी काय सांगितलंय, मेजरमेंट, ही लाईन, याला तुमचा हात असा अलाइन करायचा आहे आणि ही फक्त अशी मूठ झापायची 9-3 मध्ये आणि तुम्हाला अशा प्रकारे स्टेअरिंग पकडायचंय. थोडं असं, थोडं इकडं असं. हात असा पण करायचा नाही. काही जण बुलेट चालवल्यासारखं असं पकडतात. हात तुम्हाला तुमच्या ह्या बॉडीला असं चिकटवायचंय आणि अशा प्रकारे तुम्हाला फक्त स्टेअरिंग यूज करायचं आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ कसा वाटला लर्निंग मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला फॉलो करा विसरू नका. थँक्यू.